Good morning, students. Welcome to second sem. This is our first lecture in our second sem. सेकंड सेममधलं आपलं पहिलंच लेक्चर आहे. फर्स्ट सेमचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला का? आता तुमची एक्झाम आहे, टाईम टेबल पाठवलेलं आहे, ते पहा. PRN नंबर कंपल्सरी लिहायचा आहे, कळलं का? त्याशिवाय एक्झाम तुमची कंप्लीट होणार नाही. PRN नंबर वगैरे काय आहे तो आधी लिहूनच ठेवा एखाद्या पेपरवरती, आणि एक्झाम देत असताना ते काय करा तुम्ही, त्याच्यावरती PRN नंबर, तुमचं नाव, तुमचा रोल नंबर, ही सगळी इन्फॉर्मेशन नीट लिहा. तुमचा मेल ID वगैरे सगळं व्यवस्थित टाका, ठीक आहे? बरं, फर्स्ट सेमचा जो सिलेबस होता, व्हॉट इज द टायटल ऑफ हा सब्जेक्ट? एंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट 1. हा सेमिस्टर 1साठी पेपर होता. नाव फॉर सेकंड सेम एंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट पेपर नंबर 2. ओके, तर पेपर नंबर 2 आहे आपला. एक मिनिट हां. So today we will discuss about our syllabus. I will send you syllabus on your classwork also. ठीक आहे? सेकंड सेमचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी फर्स्ट सेमचा अभ्यास करा. आधी एक्झाम द्या व्यवस्थित. मी व्हिडिओ सेंड करणार आहे आणि नंतर सेकंड सेमचा अभ्यास स्टार्ट करा. ठीक आहे? सेकंड सेमचा सिलेबस इज ऑल्सो व्हेरी इझी. आपल्याला काय करायचं आहे, नुसतं एंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट हा पेपर शिकायचा नाही, नुसता अभ्यास करून एक्झाम द्यायची नाही, तर तुमच्यामधल्या एंट्राप्रेनरशिपच्या क्वालिटीज डेव्हलप झाल्या पाहिजेत. तुम्ही छोटे छोटे बिझनेस स्टार्ट केले पाहिजे. ठीक आहे? लवकरच आपलं कॉलेज सुरू होईल असं आपण आशा करूया. होप फॉर द बेटर. आणि मला पण तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे, मला पण तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची खूप उत्सुकता आहे. ठीक आहे? पाहूयात आता काय होतं ते. ठीक आहे? आता आपण आज काय करूया, सिलेबस डिस्कस करूया. फर्स्ट लेक्चर आहे. सो दिस सेमिस्टर सिलेबस इज ऑल्सो डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. लास्ट सेमला पण आपल्याला 4 युनिट्स होते. इन दिस सेमिस्टर ऑल्सो देअर आर 4 युनिट्स. फर्स्ट युनिट इज रिलेटेड विथ एंट्राप्रेनरशिप. लास्ट युनिटला हा पार्ट होताच, आपल्याला थोडंसं त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. एंट्राप्रेनरशिप, इम्पॉर्टन्स ऑफ एंट्राप्रेनरशिप. देन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियलायझेशन. काय आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियलायझेशनचं रिलेशन काय आहे? व्हॉट डू यू मीन बाय इंडस्ट्रियलायझेशन? हाऊ इंडस्ट्रियलायझेशन अफेक्ट ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? हे सगळं आपण या युनिटमध्ये डिस्कस करणार आहोत. देन नेक्स्ट इज एंट्राप्रेनरशिप इन इकॉनॉमिक थिअरी. रोल ऑफ एंट्राप्रेनरशिप. एंट्राप्रेनर ॲज ए कॅटलिस्ट, असा हा पहिला पार्ट आहे. देन नेक्स्ट युनिट इज एंट्राप्रेनरशिप एन्व्हायरमेंट अँड प्रॉब्लेम्स. आता एन्व्हायरमेंट मीन्स काय? तर एन्व्हायरमेंट मीन्स तुम्ही लगेच सांगाल पर्यावरण, बरोबर? मग एंट्राप्रेनरशिपसाठी आवश्यक असलेलं एन्व्हायरमेंट काय आहे? कोणते प्रॉब्लेम्स आहेत एंट्राप्रेनरशिपसाठी? एन्व्हायरमेंटमधले कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एंट्राप्रेनरशिप, हे सगळं आपण कन्सिडर करणार आहोत. देन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एंट्राप्रेनर्स. एंट्राप्रेनरशिपला कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडाव्या लागतात, म्हणजे जे डिफरंट स्टेक होल्डर्स आहेत, या स्टेक होल्डर्सबरोबर कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि त्या एंट्राप्रेनर्स कशा पार पाडतो, त्याला काय काय कामं करावी लागतात, कोणते घटक विचारात घ्यावे लागतात, हे सगळं आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट पार्ट इज चॅलेंजेस बिफोर इंडियन एंट्राप्रेनर्स. एंट्राप्रेनर म्हटलं की काय आहे, आपण होल वर्ल्डमधलं त्याच्यामध्ये डिस्कस करतो, पण इंडियन एंट्राप्रेनर इज काय स्पेशल आहे. आणि मग हा इंडियन एंट्राप्रेनर हा इंडियन कल्चरमध्ये, इंडियन एन्व्हायरमेंटमध्ये राहत असतो आणि तिथे तो काम करत असतो, आणि मग त्या कल्चरशी, त्या एन्व्हायरमेंटशी कोणकोणते प्रॉब्लेम्स त्याला फेस करावे लागतात. कारण तुम्ही आता एंट्राप्रेनर होणार आहात, तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स, तुम्हाला हे सगळे चॅलेंजेस माहिती असले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला हे माहिती होईल तेव्हा तुम्ही काय करू शकाल की त्याला फेस करण्यासाठी
स्ट्रॅटेजी फाइंड आउट करू शकता, बरोबर आहे की नाही. मग पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम्स काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, हे सगळं कळलं पाहिजे. आणि म्हणून काय आहे, हा पार्ट आहे सिलेबसमध्ये, चॅलेंजेस बिफोर इंडियन एंटरप्रेनर्स, देन प्रॉब्लेम्स ऑफ एंटरप्रेनरशिप. आणि मग डिफरंट प्रॉब्लेम्स कोणते येऊ शकतात, काय येऊ शकतात, त्याला आपण काय रेमेडी करू शकतो, कोणत्या पद्धतीने आपण ते हँडल करू शकतो, त्या कोणत्या पद्धतीने आपण त्याला ओव्हरकम करू शकतो, हे सगळं आपण काय करणार आहोत या सेकंड युनिटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, समजले. देन थर्ड युनिट इज रिलेटेड विथ प्रोजेक्ट रिपोर्ट अँड गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन्स. तुम्हाला मी नेहमी सांगते की काय आहे की तुम्हाला जर एखादा छोटा बिझनेस, आधी छोट्यापासूनच सुरुवात करायची आपल्याला, आपण मोठा बिझनेस एकदम करणारच नाही. आणि मग हा बिझनेस करत असताना तुम्हाला काय केलं पाहिजे की प्लॅनिंग केलं पाहिजे की नक्की काय करणार आहोत, सगळं वर्कआउट केलं पाहिजे, पेपरवरती सगळं उतरवलं पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बिझनेस सुरू करायचा म्हणजे खूप सारे पैसे पाहिजेत, खूप सारे कॅपिटल लागतं आणि ते तर आमच्याकडे नाही, तर असं काही काळजी करण्यासारखं नाही. गव्हर्मेंट काय करतं, वेगवेगळ्या स्कीममधून तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, बिझनेस रन करण्यासाठी फंड प्रोव्हाइड करत असतं, लोन देत असतं, वेगवेगळ्या सबसिडीज असतात, बरोबर. ह्याची माहिती तुम्हाला या युनिटमध्ये कळणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की बिझनेस सुरू करत असताना जर तुम्ही एखाद्या बँकेकडे लोन प्रपोजल करणार असाल, एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे तुम्ही लोन प्रपोजल करणार आहात, तर हे लोन प्रपोजल करत असताना तुम्हाला तुमच्या बिझनेसचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, बरोबर. प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय की तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे, तुम्हाला कोणतं रॉ मटेरियल लागणार आहे, किती लेबर लागणार आहे, कुठल्या टाईपची मशिनरी आहे, बिझनेस सुरू होऊन तो स्टार्ट व्हायला किती दिवस लागणार आहेत, किती जागा लागणार आहे, किती पैसे आहेत, या पैशापैकी तुमचे पैसे किती आहेत आणि तुम्ही लोन किती काढणार आहात, सगळं. नंतर सेल झाल्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड प्रॉफिट किती असेल, बरोबर. हे सगळं कॅल्क्युलेशन करायचे. आणि हे करत असताना हे जे तयार करणार आहोत रिपोर्ट, दॅट इज नोन ॲज प्रोजेक्ट रिपोर्ट. मग हा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, सगळं काय आहे इथे आपल्याला इस्टिमेट आहे, बरोबर, की इतका खर्च येईल, आपला अमुक इतका सेल होईल, आपल्या सेलिंगवरती, डिस्ट्रीब्युशनवरती, ट्रान्सपोर्टेशनवरती इतका खर्च होईल, लेबरला इतका खर्च लागेल, मटेरियल आपल्याला अमुक एक प्रकारचं लागणार आहे, मशिनरी अमुक एक प्रकारची लागणार आहे. हे सगळं आपण डिसाईड करतो आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे सगळं मांडणार आहोत रायटिंगमध्ये. त्याला काय म्हणायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट. आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बँकांकडे सबमिट केल्यानंतर, म्हणजे लोन प्रपोजलसाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता असते, बरोबर. मग त्या प्रोजेक्ट रिपोर्टचं मीनिंग, इम्पॉर्टन्स, फॉर्मॅटसुद्धा आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. तुम्हाला असं वाटेल की बरोबर की तुमची सगळी तयारी करून घेणार आहे आम्ही. तुम्हाला एखादा बिझनेस कसा उभा करायचा, काय करायचं आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसे प्रोजेक्ट रिपोर्ट कसे तयार करायचे आहेत, हे सगळं शिकवणार आहे. त्याचा फॉर्मॅटसुद्धा आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, बरोबर. मग अशा काही गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन आहेत की ज्या काय करतात की तुमच्या एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटसाठी खूप सारी सपोर्ट करत असतात, हेल्प करत असतात. मग ह्या डिफरंट इन्स्टिट्यूशन काय आहेत, कोणत्या आहेत, त्या कुठल्या प्रकारचं लोन प्रोव्हाइड करतात, त्या आणखी काय डॉक्युमेंटेशनसाठी काही हेल्प करतात का, सबसिडी काही देतात का, कुठल्या बिझनेससाठी किंवा कुठल्या उद्योगांसाठी ते मदत करतात, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही देणार आहोत. मग आता ह्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. DIC आहे, बरोबर, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर. MIDC माहिती आहे, MIDCचं तर फुल फॉर्म सांगण्याची आवश्यकता नाही, प्रत्येक गावामध्ये, तालुक्याच्या गावामध्ये MIDC असते. MSFC महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन. MSSIDC मिटकॉन नावाची खूप चांगली संस्था आहे, पुण्यामध्ये आहे तिचं ऑफिस. तुम्हाला जर शक्य झालं तर मी घेऊन जाईन तुम्हाला मिटकॉन दाखवायला. मग ही मिटकॉन काय करते की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज करते. कशा संदर्भात असतात, वेगवेगळे छोटे लघु उद्योग आहेत, मायक्रो सूक्ष्म उद्योगसुद्धा सुरू करायचे असतील तर त्यांचे अगदी 1 डे 2 डेज 3 डेज, तुम्ही पेपर वाचता का, पेपरमध्ये नेहमी त्यांची ॲड असते. आणि मग असे ट्रेनिंग प्रोग्राम्स ते प्रोव्हाइड करतात. आणि आफ्टर दॅट काय करतात, तो बिझनेस सेटअपसाठी सुद्धा ते मदत करतात, ठीक आहे. त्यानंतर MCD आहे. MCD पण गव्हर्मेंटचीच इन्स्टिट्यूशन आहे आणि ही काय आहे, ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थसहाय्य आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स अरेंज करत असते. SISI
आणि मुद्राबद्दल ऐकले का तुम्ही? ही नवीनच योजना सुरू झालेली आहे की ज्या योगे काय केलं जातं की आपल्याला बिझनेस सुरू करण्यासाठी लोन मिळू शकतं. मुद्रा लोन म्हणतात त्याला. ठीक आहे. जेव्हा मी सिलेबस शिकवेन तेव्हा मी तुम्हाला सगळं डिटेल घेणारच आहे. आज फक्त मी काय करत आहे की तुम्हाला सिलेबसबद्दल इन्फॉर्मेशन देत आहे. बरोबर. 3 युनिटचे कळलं का? 3 युनिट काय आहेत ते? आता 4th युनिट आहे बायोग्राफिकल स्टडी ऑफ एंटरप्रेनर्स. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपलं एक रोल मॉडेल असते की यस, मला ना या व्यक्तीसारखं बनायचं आहे, मला माझं रोल मॉडेल अमुक आहे. बरोबर की नाही? म्हणजे काय असतं की त्या पर्सनचं जे काही लाईफ आहे ते एक मोटिवेशनल असतं तुमच्यासाठी, आणि मग तुम्ही त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करता, त्यांना रोल मॉडेल ठेवून आपलं लाईफ करण्याचा प्रयत्न करता. मग म्हणूनच काय आहे की अशा काही बायोग्राफिकल स्टडी एंटरप्रेनर्सच्या तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून काय होईल की तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही पण तुमचा बिझनेस स्टार्ट कराल. की या व्यक्तींनी कसे हालापेष्टात दिवस काढले, त्यांना किती किती प्रॉब्लेम्स आले आणि तरीही ते डगमगले नाही, त्यांनी कुठलाही टेन्शन घेतलं नाही आणि ते आपल्या लाईफमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये काय झाले, सक्सेसफुल झाले. तर अशा जे बायोग्राफिकल स्टडी आहेत हे आहेत नारायण मूर्तींचा आपण करणार आहोत, सुधा मूर्ती आहेत, रतन टाटा आहे, किरण मुजुमदार शॉ. परवाच्याच पेपरमध्ये लिटरली तुम्ही 9 तारखेचा सकाळ बघा, 9 जानेवारीचा, त्याच्यामध्ये किरण मुजुमदार शॉचं सगळी बायोग्राफी आलेली आहे. मराठीमध्ये आहे पण छान लिहिलेलं आहे. आणि राहुल बजाज हे खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, हे खूप मोठे बिझनेसमन आहेत आणि यांनी काय केलेलं आहे, कशा पद्धतीने बिझनेस स्टार्ट केला, काय काय केलं, ह्या सगळे वाचून आपल्याला काय मिळतं, मोटिवेशन मिळतं आणि आपण बिझनेस करण्यासाठी आपण काय होतो, उद्युक्त होतो. तर अशा प्रकारचे हे 4 युनिट आहेत आणि अतिशय छान असं सिलेबस आहे. सांगितलं मी तुम्हाला की फक्त सिलेबस अभ्यास करायचा नाही आणि फक्त परीक्षेसाठी अभ्यास करायचा नाही, आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे. आता या सेमिस्टरमध्ये तुम्ही सगळे याल, मग तुम्हाला छान प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही करायला देऊ आणि त्या प्रोजेक्टमधून तुम्ही काय कराल, तुमचे छोटे छोटे बिझनेस किंवा तुमचे छोटे छोटे आयडियाज ज्या आहेत त्या तुम्ही पेपरवरती मांडाल. बरोबर आहे ना? तुमच्या लक्षात आलं का काय आहे सिलेबस? ते 4 युनिटमध्ये मी डिव्हाइड केलेला आहे आणि इझी सिलेबस आहे. मी तुम्हाला तो सेंड करते क्लासवर्कला. ओके, थांबूयात. बाय बाय.